म्हाळसा ये. मी तुझीच वाट पाहत होतो. मला तुझ्याशी बोलायचं होतं. मी या इथे आलो आणि हाच विचार करत होतो की तू बानूला गडावर का घेऊन आलीस. हो, मी समजू शकते. माझी आणि बानूची भेट झाल्यावर बानू मला त्याबद्दल विचारणार ह्यात काहीच शंका नाही. स्वाभाविक आहे. मी आता तिलाच भेटायला गेले होते. महसा मला त्याबद्दलच तुझ्याशी बोलायचं होतं. मी तिला गडावर आणून काही चूक केला आहे असं नाही ना म्हणायचं तुम्हाला? नाही म्हाळसा, खरं सांगायचं तर तू हे जे काही करत आहेस त्याने हाती काय लागेल ह्याबद्दल याआधी मनात साशंकता होती. म्हाळसा, तू बानूला सूक्ष्म देहाने गडावर घेऊन आलीस. त्यामुळे तिच्या मनात जे आहे ते काही अंशी पूर्ण केल्याचे समाधान मात्र तिला लाभेल. परंतु म्हाळसा, तू हे जे काही करत आहेस ते योग्यच करत आहेस असं मला वाटत आहे. तेव्हा आता ह्याआधी कैलासात जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आता गडावर देखील आहे. हो, बानू म्हणजे जयद्री, माझी प्रिय सखी. आणि कैलासात तिने तिच्या मनातलं तुला स्वतःहून सांगितलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी तू तिला तसं वचन देखील दिलं होतंस. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. आणि आज या कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ती तुमची अर्धभार्या झालीच. परंतु त्यावरच हे सारं काही संपणार नव्हतं आणि संपणार देखील नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटलं काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.